हे बीट सारखीच एक नवीन फळभाजी बघा, हे कापून दाखवतात आपल्याला. हे मुळ्यासारखं असतं, बोलतात मुळा जसा लागतो तसं. कोबीचा रेट कमी असल्यामुळे ट्रक अजून रिकामा सुद्धा झाला नाहीये. नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण आलो आहोत वाशीच्या APMC भाजी मार्केटमध्ये. आता बघूया या भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत, भाज्या स्वस्त आहेत, महाग आहेत, काय क्वालिटी आणि आपल्याला किती क्वांटिटी विकत घ्यावी लागते. शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओमध्ये नक्की राहा आमच्या सोबत. तुम्हाला चांगल्या चांगल्या भाज्या आणि चांगले चांगले दर बघायला मिळतील. बघूया तर आतमध्ये आपल्याला काय बघायला मिळते ते. आज मार्केटमध्ये म्हणावी तेवढी गर्दी नाहीये, माणसं आहेत पण खूप किरकोळ अशी कमी माणसं, त्यांची हमालच जास्त दिसत आहेत आपल्याला. बघूया रस्ता काढत आपण थोडं पुढे जाऊया, भाज्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की कुठली भाजी आपल्याला काय रेटने मिळते ते. सुरुवातीलाच आपल्याला दिसते ती भेंडी. दादा कशी किलो आहे भेंडी? 10 रुपये. अच्छा, 10 रुपये आणि 20 रुपये. काय फरक आहे दोघांमध्ये? ही जरा मीडियम आहे, हलकी आहे. अच्छा, म्हणजे 2 नंबर 1 नंबर असं आहे. अच्छा, आणि हे टोटल किती किलोचा असेल हा बाचका? 20 किलोचा. आणि हे सुद्धा 20 किलोचं, हे 15 किलो आहे. अच्छा, ही भेंडी चांगल्या क्वालिटीची आहे त्यामुळे याची किंमत आहे 20 रुपये प्रति किलो. ही भेंडी 2 नंबर क्वालिटीची आहे, कारण साईजला थोडी छोटी आहे. बाकी चवीत वगैरे काय जास्त फरक असेल असं वाटत नाही आपल्याला. हे बघा, सगळी लगबग चालू आहे सकाळची. आपण जरा लवकरच आलोय सकाळी. आता बघूया, इकडे आपल्याला गाजर आणि काकड्या बघायला मिळतात. आता हे काय रेट आहे गाजर? गाजर हा 32 रुपये बजा. 32 रुपये. और ये काकड़ी? काकड़ी 20 रुपये. हाँ 20 रुपये बजा. 20 रुपया. अच्छा, काकडी पण 20 रुपयाला आहे, तुम्ही बघू शकता. चांगल्या क्वालिटीची काकडी आहे. आणि गाजर आहे 32 रुपये किलो आहे. गाजर थोडं महाग आहे बा कालपेक्षा. म्हणजे 2 दिवसापूर्वी आम्ही आलेलो तेव्हा गाजर जरा बऱ्यापैकी स्वस्त चाललेलं. बघू शकता तुम्ही, आलं काय जबरदस्त क्वांटिटी मध्ये आलेलं इकडे. तर आल्याचा रेट आपण जाणून घेऊया काय आहे ते. त्या होलसेल मध्ये एवढं आलं मिळाल्यानंतर याचा रेट काय असू शकतो ते. सर काय रेट आहे याचा? 300 रुपये. 30 रुपये किलो. अच्छा, या आल्याचा रेट आहे 30 रुपये किलो. छान क्वालिटीचं वाटतंय. तर आल्याचं काय मला एवढं डिटेल समजत नाही. 30 रुपये किलो आहे, पण हे संपूर्ण बाचका घ्यावं लागतं. हे बघू शकता इकडे आता फ्लॉवर ठेवलेले आहेत. फ्लॉवरचा भाव आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. दादा काय रेट आहे हो फ्लॉवरचा? 8 रुपये किलो. एवढा कमी रेट आहे? खूपच कमी नाही वाटत? म्हणजे गरमी वाढल्यामुळे. अच्छा, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. चला, 8 रुपये किलो बोलतात. आणि हे किती किलोचा असेल हो बास्केट? 50 किलो घ्यावं लागतं कंपल्सरी ना. 8 रुपये किलोने फ्लॉवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि 50 किलो घ्यावं लागतंय, दादानी सांगितलं आपल्याला. आता तर बघूया पुढे काय भेटते आपल्याला बघायला ते. हे बीट कसं आहे? बीट 12 रुपये किलो. बीटची साईज बघू शकता तुम्ही, मस्त गरगरीत साईज आहे. माझ्या हातावरनं तुम्हाला अंदाज येत असेलच. 12 रुपये किलो. आणि संपूर्ण गोण आपल्याला विकत घ्यावी लागते. ही अंदाजे 50-1 किलोची गोण असेल. पुढे बघूया काय बघायला मिळते आपल्याला. ही काकडी आहे इकडे. तर काकडीचा काय रेट आहे हो? 16 रुपये. किती किलो विकत घ्यावी लागते? 40 किलो असतो. 40 किलो. अच्छा, 16 रुपये किलो काकडी आहे. परंतु हा एक डाग म्हणतात हे 40 किलोचा असतो. जो काय त्याच्यात येईल 40, 42, 45 तो आपल्याला विकत घ्यावा लागतो. आणि बघा शिमला मिरची बघू शकता. हा किती नंबरचा माल आहे? 2 नंबर. अच्छा, हा 2 नंबरचा माल आहे. हा 16 रुपये किलो आहे, बघू शकता. अच्छा, हा 1 नंबर. म्हणजे ही अशी साईज असते, परंतु ही नाहीये. तर ती पण आपण बघायचा प्रयत्न करूया. भेंडी बघू शकता. भेंडी हे लोक 20 रुपये किलो म्हणतात. प्रत्येक ठिकाणी क्वालिटी प्रमाणे वेगवेगळा भाव आहे. ही तोंडली आहे, ही 30 रुपये किलो आहे. पुढे आहेत आपल्याला दिसत वांगी. ही वांगी 20 रुपये सांगतात, आणि पण तुम्ही किती मटेरियल घेता त्याच्यावर 16 रुपयापर्यंत हे सोडतात. वांग्याची क्वालिटी बघू शकता, 1 नंबर, एकदम फ्रेश क्वालिटी आहे. छान क्वालिटी आहे. हे देठ तुम्ही बघू शकता, आताच तोडलेला जो फ्रेशपणा असतो देठाचा तो दिसतोय आपल्याला. आज एक नवीन गोष्ट समजली. आपण पहिले कडधान्यामध्ये किंवा धान्यामध्ये वगैरे लिंबाचा पाला वापरत होतो, पण आता यांनी वांग्याला सुद्धा
कीड लागू नये किंवा काय होऊ नये म्हणून लिंबाचा पाला वापरलाय. तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, हे वांग्याचा क्रेट आहे आणि यांनी लिंबाचा पाला संपूर्ण टाकलेला आहे आणि याच्या खाली सगळी वांगी आहेत दिसतात आपल्याला. बघा बघा, हे टोमॅटो वाले आहेत, संपूर्ण होलसेल मध्ये टोमॅटो इकडे बघू शकता. सगळीकडे टोमॅटोच टोमॅटो. दादा काय रेटने दिलाय टोमॅटो? 14 रुपये किलो. आणि हे किती किलो घ्यायला लागतं आपल्याला? मिनिमम 25-26 किलो जे भरेल या ट्रे मध्ये ते आपल्याला संपूर्ण विकत घ्यावं लागतं. आणि 14 रुपये किलो आहे. हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या इकडे. दादा तुमचं नाव आणि काय फोन नंबर सांगायचा तर सांगा, म्हणजे तुम्हाला कोण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतं. माझं नाव दत्तात्रय तामाणे, DDT मार्का, नंबर 9867020039. बघू शकता, ही 682 दादांचा नंबर आहे. तिथे आपल्याला टोमॅटो स्वस्त आणि मस्त मिळू शकतात. खूप चांगल्या रेट मध्ये होलसेलर आहे ते. तुम्ही बघू शकता यांच्याकडे केवढा स्टॉक आहे टोमॅटोचा. भरभरून स्टॉक आहे इकडे. खूप छान असं दुकान आहे यांचं. आता बघूया पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळतंय ते. धन्यवाद दादा. धन्यवाद. बघू शकता इकडे सिमला मिरची आहे. केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे सिमला मिरची. ही साईज आहे. आता ही क्वालिटी किती नंबर आहे काय आहे आपण आतमध्ये जाऊन विचारायचा प्रयत्न करूया. आता ही सिमला मिरची काय रेट आहे? कमी भाव, काय भाव आहे? 60 रुपये, 6 रुपये, 6 रुपये किलो. 60 रुपयाला ते 10 किलोचा अख्खा हे मिळेल का? हे 10 किलोचं आहे ना? 10 किलो. अच्छा, हे बघू शकता हे अख्खा 10 किलोचं आहे आणि 60 रुपयाला हे अख्खं हे मिळणार आहे. 6 रुपये किलो. खूप कमी भाव आहे. का हो दादा असं कमी भावाचं काय कारण? माल हलका आहे, क्वालिटी हलकी. अच्छा, क्वालिटी खराब असल्यामुळे ते कमी भाव. कमी भाव आहे. अच्छा, हे वांग तुम्ही बघू शकता. हे सुद्धा असं मोठ्या प्रमाणातच आहे पण याचा भाव आहे 12 रुपये. 12 रुपये प्रति किलो. पण हे मला काढून दाखवाल का एक मिरची साईज? हे बघा, ही मिरची चांगल्या क्वालिटीची आहे, फक्त साईजने छोटी आहे म्हणून 30 रुपये किलो बोलतायत. 30 रुपये किलो ना? मार्केटमध्ये आम्हाला खूप महाग मिळते दादा. हे रिटेल वाले आहेत ना ते. चला, थँक्यू दादा. बघा किती कमी रेट आहे बघा ना. 12 रुपये किलो म्हणजे झालं काय? हे वांग आपण बघितलं आता 12 रुपये किलो. परंतु 12 रुपये किलो म्हणजे शेतकऱ्याचं बियाणं लावणं, त्याला पाणी देऊन वाढवणं, कीटकनाशक वगैरे फवारणं त्याच्यावर, आणि ते काढून इकडे आणून ट्रान्सपोर्टेशन मध्ये सगळं विकणं, म्हणजे शेतकऱ्याला नक्की किती भाव मिळत असेल? खूप विचार करण्यासारखी गोष्ट वाटते मला तरी. बघूया आपल्याला आता पुढे काय काय भाज्या बघायला मिळतात ते. हे बीट सारखीच एक नवीन काय बोलतो भाजी, फळभाजी, सलजम. हा बघा, हे कापून दाखवतात आपल्याला. हे मुळ्यासारखं असतं बोलतात. मुळा जसा लागतो तसं, पण हे पौष्टिक असतं त्याच्यामुळे आता हे ठेवलेलं आहे इथे विकायला. बघा, वास घेऊन बघतोय. थोडं मुळा असतो ना, मुळा, त्या मुळ्यासारखा वास येतो याचा. आणि चांगला माल असेल ना तो चांगल्या क्वालिटीत जातो. पण आता 100 रुपयात सुद्धा अख्खा गोणी कोणी घेत नाहीये. बघा, बघू शकता हे 100 रुपये गोणी आहे. ही 100 रुपयाला गोणी सुद्धा सध्या जात नाहीये. ही व्यथा आहे यांची. आता बघूया आपल्याला पुढे काय वेगळं बघायला मिळतं. बघा, ही वेगळी भाजी मला तरी बघायला मिळालेली आहे. आधी मी जास्त बघितली नव्हती. हे बघा, हे दुधी भोपळा इथे ठेवला यांनी. हे बघू शकता 5 रुपये केजी आहे. 5 रुपये केजीने विकताय ते. आणि हे 2 रुपये किलोने चाललंय. कोबी बघू शकता मार्केटमध्ये, पण 2 रुपये म्हणजे खूपच कमी रेट आहे. आता 2 रुपये किलो मध्ये काय कमवणार? दुधी भोपळा, हा गाडीचं भाडं पण नाही. बरोबर बोलले तुम्ही. आणि दुधी भोपळा जो आहे तो 5 रुपये किलो आहे. म्हणजे आपल्यापर्यंत येताना या भाज्यांचा काय रेट असतो तुम्ही त्याच्यावरून अंदाज घेऊ शकता. आता काकडी दाखवतो. काकडी सुद्धा इकडे दादा एक घेऊन उभे आहेत. हे बघा, ही काकडी इथे. या काकडीची क्वालिटी बघा यांच्या हातामध्ये आहे. 100 रुपये पिशवीचे भाव बोलतायत ते. म्हणजे किती रुपये किलो आहे दादा? 5 रुपये किलो का? 5 रुपये किलो. 5 रुपये किलो. 5 रुपये किलो मध्ये काय परवडणार? नाही, किती किलो? गाड़ी का भाड़ा इसका 100 रुपये है. 120 रुपया खर्चा है गाड़ी का भाड़ा खाली. गाडी का भाडा. गाडीचं भाडं 120 रुपये आहे आणि 100 रुपयाला विकतायत. म्हणजे मार्केट सध्या गडबड आहे. तर बघूया अजून पुढे आपल्याला काय बघायला मिळतंय ते. खूपच धावपळ चालू आहे सगळ्यांची. इकडे आपण बघू शकता गवार आहे. गवारीचा काय रेट आहे हो दादा? गवार 50 से लेके 60 रुपये रेट है. 50 से 60. 50 से 60 है. गवार का ही मार्केट अच्छा लग रहा है. बाकी सब ये फिर कितना केजी देगा ये पूरा बास्केट? ये 25 किलो, 20 किलो, 15 किलो. गवार आहे. गवार त्याची क्वालिटी बघू शकता आपण. अशी गवारची क्वालिटी आहे.
या क्वालिटीमध्ये आपल्याला 50 रुपये म्हणतायत. 50 ते 60 रुपये. अजून चांगल्या क्वालिटीचे असेल तर 60 रुपये मिळतोय प्रति किलो भाव. म्हणजे गवारचं मार्केट चांगलं आहे. बैंगन काय आहे, वांग काय रेट आहे? अच्छा, 16 रुपये 12 रुपये वगैरे बघू शकता. छोटं हे साईज ही 12 रुपयापर्यंत प्रति किलो जाते. ये क्या है? चवली. चवलीचा काय रेट है? अच्छा, 20 से लेके 28 तक. तो अभी आपको क्या लग रहा है, मार्केट टाइट है या ठीक है? अच्छा, ये पूरा गिर गया है ना, रेट बहुत गिर गया है ना. बढ़ेगा, माल कम होगा तो बढ़ेगा बाजार. बढ़ेगा. फरसबीची गोणी सुद्धा इथे बघू शकता आपण. हे काय रेट आहे फरसबी? 36 रुपये बोलतायत दादा. हे 36 रुपयामध्ये अख्खी गोणी आपल्याला विकत घ्यायला लागेल. ही मीडियम क्वालिटीची फरसबी आहे. आणि चांगल्या क्वालिटीची दादा किती पर्यंत येते? 55 रुपये. अच्छा, 55 रुपयाला चांगल्या क्वालिटीची मिळते फरसबी आपल्याला. तर बघूया अजून आपल्याला कुठली कुठली क्वालिटी वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात इकडे. ते भोपळ्याचे सुद्धा बघू शकता भरून ठेवले. हे इसका क्या रेट है? 10 रुपये से 12 रुपये के बीच में. 8 रुपये भी दे रहे हैं. 8 ते 12 रुपयाच्या मध्ये या भोपळ्याचा रेट आहे. बघू शकता भोपळा सगळा असा भरून ठेवलेला आहे इकडे. पिशव्या बघू शकता. याची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे. आणि या मोठ्या साईज मध्ये सुद्धा 10 ते 12 रुपये किलोच्या मध्ये चालले. वेळप्रसंगी 8 रुपयाला सुद्धा हे काढतायत. वालपापडी सुद्धा ठेवलेली इकडे. वालपापडीचा काय रेट आहे दादा? 30 रुपये. हलकी आहे थोडी. अच्छा, बघा हलकी क्वालिटी आहे. इथे ही इमानदारी मला आवडते. त्यांनी समोरनं सांगितलं ही क्वालिटी हलकी आहे, त्यामुळे 30 रुपये किलोच्या भावात ही जाणार. आणि 1 नंबर माल असेल तर 60 रुपयाला प्रति किलो विक्री होते याची. इकडे कारला ठेवलेलं आहे बघू शकता आपण. रेट जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. दादा याचा रेट काय हो कारल्याचा? 26 रुपया. 26 रुपये किलो सध्या चाललेला आहे. सुरण बघू शकता. सुरणचा रेट आहे 70 रुपये किलो. आणि हा भोपळा आहे संपूर्ण ठेवलेला, त्याचा रेट आहे 10 रुपये किलो. सुरण सारखंच एक वेगळं कंद बघायला मिळालं आपल्याला. त्याचं काय नाव आहे ते विचारूया आणि काय रेट आहे. काय क्या नाम आहे? नाव याचं काय? हाँ, पर्पल आम है. क्या सब्जी बनाते? अच्छा, पर्पल आम. सूरन जैसा ही है ना ये? क्या रेट है इसका? 40 रुपये किलो. अच्छा, फरक बघू शकता. सूरनचा रेट तुम्हाला मगाची सांगितलं आहे. कंद है ना, इसको हम लोग कोनफळ बोलते शायद, वही है क्या? अच्छा, कोनफळ आहे हे. आता मला लक्षात आलं. सुरण सारखंच लागतं पण थोडं पौष्टिक असतं आणि थोडं कलर मध्ये जांभळ्या रंगाचं असतं. ते सुरण सारखंच लागतं, थोडं पौष्टिक आहे. दादा घोसाळा काय रेट आहे? अच्छा, घोसाळे 20 रुपये. क्वालिटी चांगली नाही बोलतात पण 20 रुपयाला द्यायला तयार आहेत आपल्याला. भाजी मार्केटची रेलचेल तुम्ही बघताय माझ्या मागे. भाज्यांचे दर यावेळेला म्हणावे तसे असे जास्त वाटले नाही. आपल्यासाठी खरं तर चांगलीच गोष्ट आहे, पण शेतकऱ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला आपण, त्यांच्या बाजूने विचार केला तर फ्लॉवर 10 रुपये, कोबी 2 रुपये, वांगी 12 रुपये ते 18 रुपये, चांगली क्वालिटी असेल तर 16 ते 20 रुपये. म्हणजे हे दर मार्केटमध्ये तरी खूप कमी आहेत. आणि व्यापारी आपल्याकडे जेव्हा विकतात किरकोळ व्यापार करताना तेव्हा याचे रेट खूप असतात. तर त्याचाही विचार तुम्ही करू शकता की एकदाच इकडे बल्कमध्ये क्वांटिटीमध्ये घ्या, वाटून घ्या तुम्ही. म्हणजे आपण काही पर्याय निवडू शकतो. वांगी बघू शकता तुम्ही, मस्त टवटवीत अशी फ्रेश वांगी आहेत मार्केटमध्ये आलेली आहे. तर वांग्याचा दर बघूया आपण काय आहे. सगळी वांगीच आहे तिकडे या साईडला आणि इथे सुद्धा दादा वांगी छाटतायत. तर वांग्याचा दर बघूया. एक नंबर आहे कलर तर. दादा नमस्कार, काय रेट आहे वांग्यांचा आज? 10 रुपये 12 रुपये. एवढा कमी रेट सर? कारण उष्णता वाढली आता. उष्णतेमुळे भाज्या जरा आवक वाढली. हा बरोबर, उष्णता वाढली, आवक वाढली. बघा ना 10 ते 12 रुपये वांगी बघू शकता. फ्रेशनेस तुम्हाला असं दिसत असेल स्क्रीनवरती, खूप छान आहेत. तरी सुद्धा 10 ते 12 रुपयामध्येच आहे.
भेंडीचा तर भाव आपण मगाशी पाहिलाय. आता बाजूला मिरची सुद्धा आहे. तर मिरचीचा रेट जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. दादा काय रेट आहे मिरचीचा? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो रेट आहे, बघू शकता तुम्ही. चांगली दिसते क्वालिटी, सगळी लांब आहे, एकसारखीच आहे. दादा ये क्या क्वालिटी है? 1 नंबर 2 नंबर क्या बोलते हैं इसको? कौन सा? ये इसमें भी रहता है ना? 2 नंबर है। 2 नंबर है. अच्छा, और ये कहाँ से आता है माल? सांगली से. अच्छा, थँक्यू. बघा सांगलीवरनं आलेला आहे. 2 नंबर क्वालिटी याची बोलतात. क्वालिटी छान दिसते. 30 रुपये किलो. तर बघूया पुढे काय दिसते आपल्याला. अरे शिमला मिरची लाल रंगामध्ये. दादा याचा काय रेट आहे? 20 रुपये किलो. इसमें अलग क्या है? लाल कलर है बस. वो कलर क्या म्हणजे पकने के वजह से आहे क्या? हीट ज्यादा है ना, हीट अच्छा की वजह से थोड़ा सा ये गरम से पक जाता अच्छा. हा, हीटमुळे याचा कलर लाल झालेला आहे. 20 रुपये किलो आहे, बघू शकता. बाकी काही असं वेगळं नाही आहे, पण दिसायला छान वाटतंय, कलरफुल. तर मंडळी आपण बघू शकता माझ्या मागे आहे कोबीचा संपूर्ण भरलेला ट्रक. म्हणजे मी सुद्धा एका ट्रक मध्येच आता उभा आहे. कोबीचा रेट कमी असल्यामुळे ट्रक अजून रिकामा सुद्धा झाला नाहीये. आणि कोबीचा दर म्हणजे 150 ते 180 रुपये गोणी विकली जाते आज. परिस्थिती थोडी भीषण आहे, म्हणून तुम्हाला दाखवावीशी वाटली. मंडळी APMC मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या भाज्या काय दराने मिळत आहेत हे सगळं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवून झालेलं आहे. तर आमचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय.